नमस्कार, मी किरण गुंड, राजगंगा फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीकडून. तर आज आपण तळेगाव डमडर या ठिकाणी संकेत विजय जेदे यांच्या ऊसाच्या शेतावरती आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी आपल्या कंपनीचं राज इक्वेंटिज प्लस हे खत वापरलंय आणि त्याबद्दल एक माहिती सांगते. नमस्कार. हे खत वापरल्यानंतर जमिनीची सुपीकता म्हणजे जमिनीत जो भुसभुशीतपणा आहे तो चांगला राहिला. पांढऱ्या मुळ्या पण आहेत ना, पांढऱ्या मुळ्यांची वाढ कंटिन्यू राहिली त्यांची. आणि हे खत आपण वापरताना सुरुवातीला बेसल डोस मध्ये वापरलं होतं. तर ह्या खताचा फायदा म्हणजे असा झाला की जे आपण बाकी रासायनिक खतं पण वापरली होती थोडीफार बेसल डोस बरोबर, तर ती जी खतं आहे ती पिकाला उचलून द्यायचं काम हे आपल्या खतामुळे झालं. 9 प्रकारच्या बॅक्टेरियामुळे ते पिकाला उचलून घेता आलं. त्याचा फायदा असा झाला, पेऱ्यातलं अंतर वाढलं, ऊसाला काळोखी राहिली, म्हणजे ऊसाची जी वाढ ही कंटिन्यू चालू राहील. त्यामुळे कंटिन्यू आपटेक करत राहिला, खालच्या जमिनीत आपटेक करत राहिला, चांगला रिझल्ट भेटला. आणि मी हेच खत जे आपण वापरलं तर हे मी बाकी माझ्या शेतकरी बांधवांना पण सांगेल की तुम्ही हे खत वापरा. हे खत वापरल्यानंतर ना आपल्या अपेक्षापेक्षा जास्त प्रमाणात त्याचा आपल्याला रिझल्ट भेटतो. शेणखताला चांगला म्हणजे पर्याय चांगला आहे. शेणखत लगेच पिकाला लागू होत नाही, तसे आपण वापरलं की लगेच लागू होतं. आणि त्या बॅक्टेरियामुळे बाकीचे जे आपल्या जमिनीत घटक आहेत ते पिकाला उचलून घेत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, नक्कीच तुम्ही हे राजगंगाचं राज इक्वेंटिज प्लस हे खत वापरा. तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न तुम्हाला मिळेल. तर नमस्कार.